जेव्हा तुम्ही शिक्षकांना विद्यार्थ्यांवर ओरडताना बघता तेव्हा तुम्हाला काय आपल्याला अशा समाजाची गरज आहे जिथं सर्वोत्तम लोकच शिक्षक असतील. जर शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडत असतील, त्यांना कमी रेखत असतील आणि मानसिकदृष्ट्या त्यांना पूर्णपणे खचवून टाकत असतील, तर त्यातून शिक्षकांबद्दल तर समजतंच, पण त्या समाजाबद्दल खूप जास्त समजतं. शिक्षक त्याच समाजातून येतात. तो समाज आपल्या सर्वोत्तम लोकांना बहुधा बी स्कूल्समध्ये पाठवतो, जेणेकरून त्यांनी जास्त पैसे कमवावे. सॉरी, मी जरा पर्सनल होतोय. नाही, पण फक्त एवढंच आहे की तिथं मला ही गोष्ट ठामपणे सांगायची की एखाद्या बी स्कूलमध्ये बाहेर पडल्यानंतरही तुम्ही शिक्षक होण्याचा पर्याय निवडू शकता. भारतातील शाळांमध्ये ही समस्या आहे की अपघाताने शिक्षक बनलेले लोक आहेत. जे बहुतांश शिक्षक येतात आणि शिकवतात, त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला आहे तो यासाठी नाही की त्यांना आतून आनंद मिळतो, तर यासाठी की त्यामुळे त्यांचा खर्च भागतो. खूप दुःखद परिस्थिती आहे. हो. आणि तुम्हाला माहिती आहे यातून बाहेर काय येईल? फक्त असं नाही की तो शिक्षक, त्याचं कुटुंब आणि त्याच्या घरचं वातावरण अंधारमयी असेल. अनेक विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी ज्याला हा शिक्षक आता स्पर्श करणार आहे, तो घायाळ होणार आहे. जरी मी या गोष्टीचा आग्रह धरू इच्छितो की ते वळण बाळगायचे की नाही हा एक पर्याय असतो, विशेषतः तुम्ही अडल्ट झाल्यानंतर. पण व्यावहारिक सत्य तर हेच आहे की ते वळण तसेच राहतात.